दुबार मतदान रोखण्यासाठी टूलचा वापर करणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह दिसणार असंही आयोगाने सांगितलेलं आहे। तर दुबार मतदारांना कसं रोखणार असा सवालही आता विचारला जातोय। अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला हा सवाल विचारलाय। दुबार मतदार यादी कधी देणार असा रोहित पवारांनी सवाल विचारलाय। संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबत त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल। स्टार करणार म्हणजे काय करणार, त्या माणसाला विचारणार। आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही। माझं नाव वांद्रे पूर्व मतदारसंघात आहे आणि माझं नाव पालघरमध्ये आहे किंवा अंधेरीत आहे। कळणार कसं, कुठला ॲप तुम्ही वापरणार, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार, या बाबतीतली कुठलीही कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते। 2 स्टार असणारे किती लोक, 3 स्टार असणारे किती लोक, 4 स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का? पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात, 1 महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल। म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा।